कोट्यवधी भाविकांची श्रद्धा, हजारो एकरांची देवस्थान जमीन, दानपेटीत जमा होणारा पैसा आणि शेकडो वर्षाची धार्मिक परंपरा. पण या सगळ्याच्या व्यवस्थापनाचा कारभार नेमका कोणाच्या हातात असावा? नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहताय तारा न्यूज. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्तीची चर्चा सुरू होताच हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. कारण ही नियुक्ती केवळ धार्मिक प्रतिष्ठेची किंवा राजकीय पदाची बाब नाही. या समितीच्या माध्यमातून मंदिराचं व्यवस्थापन, देवस्थानच्या मालमत्तेचं संरक्षण, भाविक सुविधा, विकास कामे आणि आर्थिक नियोजन यासारखे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन समितीची पुनर्रचना होईपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ते प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. याआधीही गेल्या काही वर्षापासून देवस्थान समितीचा प्रशासकीय कारभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच राहिला होता. मात्र आता खरा प्रश्न आहे तो पुढचा. नवीन समिती आली तर तिची प्राथमिकता काय असणार? देवस्थानचा पैसा नेमका कुठून येतो? दानपेटीतील रक्कम, ऑनलाईन किंवा ऑफलाईन देणग्या, पूजा, अभिषेक शुल्क, देवस्थानच्या जमिनीचं भाडं, दुकानगाळे, पार्किंग, प्रसाद आणि इतर सेवा या उत्पादनाचा विनियोग नेमका कशासाठी होतो? मंदिराच्या देखभालीसाठी किती, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी किती, भाविकांच्या सुविधांसाठी किती आणि विकास कामासाठी किती? आज कोल्हापुरातील धार्मिक पर्यटन आणि मंदिर विकासाचा विषय कोट्यवधी रुपयाच्या प्रकल्पांशी जोडला गेलाय. तीर्थक्षेत्र विकासांतर्गत तब्बल 1541 कोटी रुपयाचा विकास प्रकल्प हाती घेण्यात आलाय. अशा मोठ्या प्रमाणातील विकास कामाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान व्यवस्थापनाची जबाबदारी अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी असणं ही काळाची गरज आहे. म्हणूनच नवीन समितीच्या नियुक्तीपूर्वी काही प्रश्नांची स्पष्ट उत्तरे अपेक्षित आहेत. देवस्थानचा वार्षिक उत्पन्न खर्च किती? मागील काही वर्षात किती विकास कामे झाली? त्या कामावर किती खर्च झाला? देवस्थानच्या जमिनी आणि मालमत्तेचं संरक्षण कितपत झालं? आणि सर्वात महत्त्वाचं, ही समिती देवस्थानच्या कारभाराला पारदर्शकता देणार का? की धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनात राजकीय हस्तक्षेपाचा नवा अध्याय सुरू होणार? देवस्थान हा कुणाच्याही राजकीय सोयीचा विषय नाही, तो लाखो भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. म्हणूनच अध्यक्ष आणि सदस्य कोण होणार यापेक्षा ते किती सक्षम असतील, किती पारदर्शक असतील आणि देवस्थानचा प्रत्येक रुपया भाविकांच्या आणि देवस्थानाच्या हितासाठीच वापरला जाईल का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. कारण देवाच्या नावावर जमा होणाऱ्या पैशाचा हिशोब आणि देवस्थानच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी ही केवळ समितीची नाही, तर संपूर्ण व्यवस्थेची कसोटी आहे. तुम्हाला काय वाटते याबाबत? नक्की कमेंट करा आणि पाहत रहा तारा न्यूज.